नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे माठाची पालेभाजी. माठाचे 2-3 प्रकार आहेत. तर काही हिरवे माठ आहेत, काही लाल, संपूर्ण कलर लाल असतो. तर आजची रेसिपी करणार आहे लाल माठाची सुकी भाजी. बनवायला खूप सोपी आहे आणि आपण कोवळ्या काड्यांचा सुद्धा वापर या भाजीमध्ये करतो. भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे ही भाजी खाल्ल्यामुळे पोट खूप साफ होतं. तर रेसिपी संपूर्ण बघा. खूप साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी करणार आहे. खूप कमी इन्ग्रेडियंट्स या भाजीला लागतात, पण शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. माठाची मी एक जुडी घेतलेली आहे. हे बघा, संपूर्ण अशा काड्या सुद्धा घेणार आहे. फक्त पाल्याचीच भाजी नाही करायची आहे. त्या काड्यांमध्ये पण भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स असतात. तर स्वच्छ धुवून हे पानं घ्यायचे आहेत. हे भाजीचा कलर तुम्ही बघू शकता. मोठे मोठे पानं असतात त्याचे. तर हे झाडं खूप मोठाले सुद्धा होतात, खूप उंच होतात आणि ह्या ज्या काड्या आहेत तर ह्या अशा मोठ्या मोठ्या होतात, आपल्या शेवग्याच्या शेंगांसारख्या. आणि त्या दांड्यांची सुद्धा भाजी केल्या जाते. आणि ह्या असे सुद्धा मोठ्या झाडाच्या साईडनं आलेल्या अशा फांद्या तोडून आणि ही भाजी विकल्या जाते. अतिशय पौष्टिक भाजी आहे ही. तरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मी बारीक कापून घेते. भाजी जेवढी बारीक व्यवस्थित कापता येईल तेवढी कापायची आहे. तर ह्या पद्धतीने मी भाजी कापून घेणार आहे. भाजी कापून झालेली आहे. 4 लसणाच्या ह्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत मोठ्या. एक मिडियम साईजचा कांदा आहे. भाजी बारीक कापलेली आहे. कांदा मात्र आपल्याला जाड कापायचा आहे. हे बघा, त्या पद्धतीने. लसूण ठेचून घ्यायचंय. लोखंडी कढईमध्ये मी 1 टीस्पून तेल घातलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. 1 टीस्पून घातलेलं आहे जिरं. जाडसर ठेचून घेतलेला लसूण आणि आता कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. या भाजीला कांदा थोडासा जास्तच घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने जाड कापायचा आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा आपला झालेला आहे. खूप जास्ती आपल्याला तांबूस कलर कांद्याचा आणायचा नाही. 1 चिमटीभर घालते हिंग, 2 चिमटे घालते हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. लाल तिखट आहे, लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून घातलेला आहे. हिरवी मिरची तुम्हाला घालायची असते तुम्ही घालू शकता, पण लाल मिरचीची माठाची भाजी छान होते. थोडी थोडी भाजी करून आणि आपल्याला आता ही मिक्स करायची आहे. कढई छोटी आहे पण भाजी वाफवल्या व्यवस्थित अशी खालीवर मिक्स केल्यानंतर कमी होते, म्हणून ही कढई इथे मी छोटीच घेतलेली आहे. गॅस कमी ठेवायचा आहे. मसाले आपले जळायला नको, कारण भाजी आपल्याला व्यवस्थित ही मिक्स करायला आणि भाजी कमी एकदम व्हायला वेळ लागतो, त्यामुळे गॅस कमीच ठेवा. संपूर्ण भाजी मी कढईमध्ये टाकलेली आहे. भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. जाड कांदा यासाठी करायचा आहे. बघा, भाजीमध्ये कांदा दिसायला तर छान दिसतो, पण भाजी खाताना सुद्धा हा जाड कांदा छान लागतो. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. संपूर्ण भाजी व्यवस्थित कलसून झाल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे, नाहीतर अन्यथा आपलं मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. पालेभाजी आहे, मीठ खूप प्रमाणशीर इथे आपल्याला घालायचंय. पालेभाजी अजिबात तयार व्हायला वेळ लागत नाही. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मी मिक्स करते आणि हार्डली अगदी अर्धा मिनिट फक्त मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. त्यापेक्षा जास्त आपल्याला ही भाजी शिजवायची नाही. वाफेवरती सुद्धा, किंवा पालेभाजी आपण जास्त शिजवतच नाही, त्यामधले सगळे सत्व जातात. त्यामुळे फक्त हार्डली अर्धा मिनिट मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. भाजीला एकदम छान वाफ आपली बसलेली आहे. ओलं खोबरं जर तुम्हाला हेल्थ इश्यू असेल तर घालू नका, नाही तर थोडंसं ओलं खोबरं याच्यामध्ये छान लागतं. या भाजीमध्ये मी ओलं खोबरं घालणार नाही, पण मी दाखवलं की पालेभाज्यांमध्ये, मठाच्या भाजीमध्ये ओलं खोबरं अतिशय छान लागतं. मी इथे आज टाकत नाही.
तुमचा काही इश्यू नसेल तर नक्की टाका। 2 ते 3 टीस्पून तुम्ही इथे ओलं खोबरं घालायचंय, मिक्स करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे। माठाची पालेभाजी आपली तयार झालेली आहे। माठाची पालेभाजी आपली तयार झालेली आहे। एकही थेंब पाण्याचा वापर आपण भाजी बनवताना केलेला नाहीये आणि भाजी जेव्हा कापतो आपण त्याआधी व्यवस्थित धुवून आणि संपूर्ण पाणी त्याचं झटकून काढून टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपण ही भाजी बनवायची आहे। अतिशय छान टेस्टी लागते। पाण्याचा एकही थेंब या भाजीमध्ये वापरायचा नाही। वाफेवरतीच ही भाजी खूप छान परतवून घ्यायची आहे आणि खूप लवकर झटपट ही भाजी होते। कांद्याचं प्रमाण जास्त ठेवा, कांदा जाडसर कापा आणि जर ओलं खोबरं तुम्हाला काही हेल्थ इश्यू नसतील तर नक्की या भाजीमध्ये घाला। अतिशय छान ही भाजीची टेस्ट लागते। ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही कुठल्याही जेवणाबरोबर ही भाजीचा वापर तुम्ही करू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते, करून बघा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय।